चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नवनीत राणा यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होतो आहे। अमरावतीतून नवनीत राणा या सध्या भाजपच्या ज्या आहेत त्या उमेदवार आहेत। अमरावतीमध्ये त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राणांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश जो आहे तो करण्यात येतो आहे। स्वाभिमानी पक्षाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। नवनीत राणा यांना संध्याकाळी उमेदवारी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता नवनीत राणा या भाजपामध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळत आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। नवनीत राणा या अमरावतीतून सध्या लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी आता अधिकृतरित्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो केलेला आहे। नागपूरमधनं ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या नवनीत राणा यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आमचे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाहजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, रवीजी, पोटे दादा आणि तडस दादा, आमचे सुनील भाऊ खासदार, कुलकर्णी दादा, कोठेकर दादा, दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ, सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे। आणि मी खूपदा हेच म्हटलं आहे की गेल्या 5 वर्षापासून काम करत असताना, ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या 5 वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना, मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कसे आणलं पाहिजे, ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते, त्याच विचारांनी मी गेल्या 5 वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून। काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कसं। माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती। आम्ही घटक म्हणून काम केलं, पण तोच विचारधारांनी 5 वर्ष पूर्ण केले। आणि बावनकुळे साहेबांचा नेहमी आणि आमचे देवेंद्र दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा राहिलेलाच आहे। ते आमचे पाठीशी होतेच। 2014 पासून रवीजी एक विधानसभा सदस्य म्हणून, एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होतो। ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो। ऑपोजिशन मध्ये राहून पूर्ण वेळ ते 33 महिने आम्ही पूर्ण लढा दिला। मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही दबू दिला नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो। ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे, कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही। आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला, त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून, कारण स्वाभिमान मध्ये काम करत असताना गेल्या 12-13 वर्ष काम केलं। एक छोटे संघटनांनी एवढं मोठं एक आमदार घडवलं आणि एक खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजप सारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते, तर मला वाटते की आपली मेहनत, आपला डेडिकेशन, ग्रासवर काम करणारे लोकांना मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी, आमचे बावनकुळे साहेब, देवेंद्रजी नेहमी त्यांच्या पाठीशी राहतात। हे त्यांनी